परिषदेच्या माध्यमातून गेले अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही आंदोलन केले. सांगलीसह पूर्ण महाराष्ट्रातील सोलापूर असेल, धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, हिंगोली, परभणी, बीड, जालना असेल, अकोला असेल, ह्या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले. पण तरी देखील सरकार मायबापाला दया येत नाही. त्या अनुषंगाने आम्ही सांगलीमध्ये पुन्हा एकदा, ज्या सांगलीमध्ये अमृतभूषण केलं होतं त्याच सांगलीमध्ये पुन्हा एकदा आम्ही येत्या 8 दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये अमर उपोषण करण्याचा इशारा करतो. कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खूप चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आणली, लाडका भाऊ योजना. त्या माध्यमातून 1,34,000 विद्यार्थ्यांना रोजगार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. पण आज पाहता 11 महिन्याचा कार्यकाळ संपला जानेवारी महिन्यातच, पण त्यावेळी त्या खात्याचे मंत्री जे मंगलप्रभात तोडा आहेत त्यांनी 10% आरक्षण देतो, 6 लाख रुपये मुलांना आम्ही बिनव्याजी देतो. पण अद्यापही कुठला त्या पद्धतीचा जी-आर निघालेला नाही किंवा त्या पद्धतीचं कुठली भूमिका त्या ठिकाणची निघालेली नाही. अशा पद्धतीनं जर सरकार मायबाप अशा पद्धतीने करत असेल, जिवंत ठेवून या मुलांना मारण्याचा विचार दिसत असेल तर ते कदापि सहन करून घेतलं जाणार नाही. जेवढ्या पद्धतीने जमते तेवढ्या पद्धतीने आम्ही सरकार मायबापांशी विनंतीपूर्वक सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जर आमच्या मागण्या याच्या 8 दिवसात नाही झाल्या तर सांगलीमध्येच अमर उपोषण करण्याचा पुन्हा एकदा इशारा देतो. अशा पद्धतीने तुकाराम